लासलगावात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ, जैन मंदिर, मोबाईल दुकान आणि पंजाब नॅशनल बँकेला लक्ष. मंदिरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल दुकान फोडले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू. लासलगाव शहरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत जैन मंदिर, मोबाईल दुकान आणि पंजाब नॅशनल बँकेला लक्ष केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 चोरट्यांनी 93 नंबर परिसरातील जैन मंदिरात सिमेंट काँक्रीटची जाळी फोडून प्रवेश केला. मंदिरातील देवी पद्मावतीच्या गळ्यातील सोन्याची पोत, चांदीचे छत्र, सिंहासन, पंचमेरू आणि सुमारे 2.5 किलो वजनाचे चांदीचे दागिने असे अंदाजे 5 ते 7 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. यानंतर मंदिरालगत असणाऱ्या जय बाबाजी मोबाईल दुकानाचे शटर फोडून 16 मोबाईल, हँडसेट आणि रोख रक्कम असा अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. दरम्यान परिसरातील पंजाब नॅशनल बँकेचे कुलूप आणि प्रवेशद्वार फोडण्यात आले. मात्र बँकेतून नेमकी किती चोरी झाली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे आणि त्याच्या आधारे लासलगाव पोलीस ठाण्यात पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.